चिंचवड परिसराला हादरवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे। संशयित विषारी दारूमुळे तब्बल 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणातून मुख्य आरोपीसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे। फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि काळेपडळ परिसरात मृत्यूची मालिका सुरू झाली आहे। मृतांमध्ये सुतार, इलेक्ट्रिशियन आणि कष्टकरी कामगारांचा समावेश आहे। अनेक कुटुंबांचा आधारवड हरपल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। तपासादरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने योगेश वानखडे याला अटक केली। आरोपीने मुंबईहून आणलेल्या इथेनॉल पासून बनावट दारू तयार करून ती पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विकल्याचा आरोप आहे। पोलिसांनी दारूचे कॅन आणि इतर साहित्य जप्त केले असून मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवालानुसार स्पष्ट होणार आहे। दरम्यान एका 20 वर्षीय तरुणाची प्रकृती अजूनही गंभीर आहे। या प्रकरणात स्थानिक पोलिसांना अवैध दारू विक्रीची माहिती होती का याचाही तपास सुरू आहे। पुण्यातील या कथित विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत राहा।